नमस्कार, मी अच्युत गोडबोले. कालच एक धक्कादायक बातमी आपण सगळ्यांनी ऐकली, ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. मला तर ते वाचून अगदी धक्का बसला, कारण तो अतिशय चांगला असा नट होता, हासरा, तरुण, आणि त्याला भवितव्य खूप चांगलं होतं. आणि अशा एवढ्या नटांनी, एवढ्या ऍक्टरनी आत्महत्या का करावी असे प्रश्न घोळायला लागले. आणि नंतर मला असं वाटलं की ह्याच्याविषयी आपण बोललंच पाहिजे, कारण आत्महत्या हा एक टोकाचा एक विचार आहे. म्हणजे आपल्याला आता काहीही, सगळे रस्ते बंद झालेले आहेत, आपल्याला काहीही आशा उरलेली नाही, असं जेव्हा चित्र निर्माण होतं त्याचवेळी माणूस आत्महत्येकडे वळतो. आणि आत्महत्येचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे अलीकडे. म्हणजे 2016 सालचा आकडे आता तर आणखीन वाढलेले असतील. दरवर्षी 8 लाख लोक आत्महत्या करतात. 8 लाख. याचा अर्थ दर मिनिटाला 1.5 लोक, म्हणजे दर 2 मिनिटाला 3 लोक आत्महत्या करतात. इतकी भयंकर परिस्थिती आज जगामध्ये. भारतामध्ये त्याचा 1/6 आहे, म्हणजे 17%. लोकसंख्या सुद्धा 17.5% आहे, त्यामुळे साधारण आत्महत्याचं प्रमाण सुद्धा 17% आहे. म्हणजे भारतामध्ये साधारण 4 मिनिटाला एक आत्महत्या होते. हे प्रमाण प्रचंड आहे. आणि त्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे हा तर प्रकार आणखीन वेगळाच आहे, तिथे आपण त्याच्याकडे बोलूया. पण म्हणजे सेलिब्रिटीज मध्ये एवढं आत्महत्यांचं प्रमाण काय आहे बाबा? म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं की सेलिब्रिटीजना काय सगळं छान छान जग असेल, ते नेहमी हसताना दिसतात, स्टेजवरती नेहमी स्वित्झर्लंडला शूटिंग करतात आणि स्टेजवरती सातत्याने अवॉर्ड घेतात, एकमेकांची कौतुक करतात, आणि आपल्याला अगदी हेवा वाटतो त्यांचे सगळे बंगले, त्यांच्या गाड्या, त्यांचे अवॉर्ड, त्यांचे फॉरेन ट्रॅव्हल, त्यांचे सिनेमे सगळं बघून. पण तसं आत नसतं. आत सगळं जग हे पोखरलेलं असतं. आणि हे फक्त सिनेमाच्या आर्टिस्टच विषय असं नाही, तर अनेक लेखक, अनेक चित्रकार, अनेक साहित्यकार, अनेक कलाकार यांना सुद्धा याच गोष्टीतनं जावं लागतं, वैफल्यातनं जावं लागतं. काही लोक अत्यंत अपयशी ठरल्यामुळे आत्महत्या करतात, जसं व्हॅन गॉगने केली होती. काही लोकांना यश मिळून सुद्धा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे जसं अर्नेस्ट हेमिंग्वेची अशी म्हणता येईल आपल्याला, इव्हन मेरिलिन मनरोची अशी म्हणते. गुरुदत्त म्हटलं तर अपयश, म्हटलं तर यश. खरं म्हणजे त्याच्या कारकिर्दीत त्याने अपयश खूप बघितलं. मी आज या 4 केसेस घेणार आहे, आणि इतर सुद्धा अनेक केसेस भारतामध्ये घडल्या, त्यांच्याविषयी सुद्धा बोलणार आहे. पण हे सगळं का झालं? म्हणजे व्हॅन गॉगच्या विषयी जर का बोलायचं झालं तर व्हॅन गॉग हा जगातला प्रचंड. Sample complete. Ready to continue?